वस्त्र निवारा कष्ट आहे हो. सुतार असतो, सुताराची किती मेहनत असते नसते. बिल्डर जे काय कॉन्ट्रॅक्ट जे घेतात, आज बिल्डरचे पण नाही व्यवस्था लागत. वाळू सिमेंट सगळं करायचं, सगळं करायचं, हात पाणी सगळं असतं. गौंडी जे किती गौंड्याचं कष्ट. आणि परत गौंड्याला नावच नाही ते घराला नाव मात्र पितृपीच आहे. असं कुठं म्हणतो की गौंडीची कृपाच आहे. असं लावलं का सगळ्यात जास्त कष्ट कुणाचं आहे? गौंडीच आहे. मग असं म्हणलं की गौंडी की कृपा छाया नाही म्हणत, मातृपितृ छाया ना. आम्ही लावले शिवकृपा, पण आम्ही शिवाची लावलेली बाबा. शिवाची तो कृपा आपली होती. शिवाची कृपेतून म्हणतो परमेश्वर तू जे नेमले होते ती लोक आपली आहेत. तर हे आपल्याला असं नाही की आपण सहज म्हणतो की बाया घर घाण नको करू, तिथे नको करू, असं नको करू, तसं नको. पण बाबा ही इमारत कोणी कष्ट घेतो? गौंड्याची. मग शांती गौंड्याची करायची का ते घराची करायची? की परमेश्वरा ह्या घराला बनवताना जे कष्ट लागलं तो जीव जिथंही असन त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे. कारण आपल्याला जर कोणी म्हणलं हे 5 किलोच गमेल उठेल तर पप्पा मम्मी आठवते उचलेल का आपल्याला त्यांचं गमेल ते बाळू शिकलं नाही ना. तर की परमेश्वरा हे घर तू दिलंस, पण ह्या घराला जे कष्ट घ्यावं लागले गौंडीला, हे परमेश्वरा त्या गौंडी लोकांना, त्या बडाई लोकांना, त्या सुतारांना परमेश्वरा त्यांना कमी पडून देऊ नको रे. त्यांचं कष्ट या घराला लागलेले ती वास्तू शांती होती. त्या घरामध्ये मोठ्या मोठ्या जेवणाचे केले, पाहुणे रावळे बोलवले, उलट अहंकार वाढला, कशाची वास्तू शांती झाली? परत घर आहे तसंच आहे. मग ते कष्ट आपल्याला पचवता आलं पाहिजे. सोपं नाहीये, कारण आपल्याला परत त्या योनीमध्ये जावंच लागणार आहे जर आपल्याला कष्टच नाही. धर्मसंस्थापना बाबा आम्ही योगे की बाबा तुमच्या साधू संतांनी स्थापना केली, मग तुम्हाला सांगितलं नाही धर्माची परिभाषा काय असते? की अन्न वस्त्र निवारा. तुम्हाला निवारा केला त्यातही कष्ट लागलं नाही त्यांचं, कपिन कष्टाचं त्यांचं झालं. पाय सोलतात ना सिमेंटने, किती त्रास होतो त्यांना. परमेश्वर आज मी म्हणते हाय माझं घर आहे, पण हे घर मी पैसा दिला रे. कुठलं देवा? काय तर पूर्वजन्माची पुण्य उदय आली म्हणून धनाची सोय झाली आणि हे घर बनलं परमेश्वरा. पण हे घर बनत असताना कुणाचा हात कापला गेलेला, कुणा कोणी पडले गेलेले, कुणाला त्रास झालेले रे घर बनवताना. ह्याच तर आत्म्याच्या शांत्या करायच्यात मला. वास्तू शांती कशी की सुतारे जे कोणी होते परमेश्वरा, तर सगळ्यांनी घरासाठी कष्ट घेतले. लवाराने घेतलं, सुतारने घेतलं, नाही घेतलं, सगळ्यांनीच घेतलेले. परमेश्वरा त्या जीवाला आमच्या तर परिवारावतीने, आमच्या घरातून तर त्यांची आत्मिक शांती, आमच्या परिवाराच्या वतीने, आमच्या घराच्या वतीने परमेश्वरा त्या आत्म्याला शांती मिळू दे रे बाबा. कारण वास्तू तेव्हा ते आत्मे तिथे शांत झाले ना, तर आपल्या घरात घर पण राहील ना. तुम्ही बघा घर आहे पण घरात शांती कमी, अशांती का बरं झालं? वास्तू शांती केली ना तरी पण नाही. अरे कसं काय? कारण जे गेले काम करून गेले पण त्यांचा जीव नाही झाला. एवढ्या मोठे मोठे जेवण लाखाची ठेवली, पण त्याच सुतार लवारला जर 6 महिने तुम्ही खायला घातलं असतं तर तुम्हाला किती मोठा आशीर्वाद. मी घातलं, मी स्वतः एकटी असून, तेव्हा तर सुनावाळा पण नव्हती, पण रोज सकाळ दुपार संध्याकाळी मी स्वतः त्यांना करून घालायचे. ते स्वतः कामवाले गौंडी म्हणायचे की खरंच मला गुरुमा ऐसा कभी किसी ने दिया नहीं, इतना गरम गरम पूरी गमेला पुऱ्या भाजी सगळं गुरुमा किसी ने नाही किया. बिस्किटचे पुढे मी 5-5 रुपये बिस्किटचे पुढे नेऊन ठेवायचे का आता खाऊ दे, ही परत येणार नाही. पाहुणे रावळे काय येतील, फिरून बिरून जातील, उलट त्यांना पण वस्तू द्यायला, खायची सोय, त्यांना नेसायची सोय. पण हे गौंडी परत येणार आहे का आपल्या घरी? बिचारे परत दुसरीकडे कामाला लागले तर त्यांचा जीव झाला पाहिजे. मग त्यांना ड्रेस